नमस्कार, मी आज आलू पराठा बनवते। त्यासाठी मी हे उकडलेले आलू किसून घेतले। आता त्यात मी चाट मसाला, हळद, मिरची आणि आल्याची पेस्ट, गरम मसाला, मीठ, कसुरी मेथी थोडी कुस्करून घ्यायची हातावरती आणि कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, थोडीशी धना जिरा पावडर, हे सर्व टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं। सर्व मिश्रण मी आता मिक्स केले। त्याचे आता छोटे छोटे बॉल करून त्याचे आलू पराठामध्ये घालणार। आता इथे मी आलू पराठ्यासाठी बाहेरचं आवरण तयार करते। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय 3 वाट्या आणि अर्धी वाटी बेसन घेते। त्यामुळे आलू पराठे खुसखुशीत आणि खरपूस भाजले जातात। त्यामध्ये थोडं तेल टाकते, पाणी टाकून मळायला घेते। जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही, मीडियम मळून घ्यायचं। पीठ मळून झालंय। आता या बटाट्याच्या सारणापासून हे गोळे तयार केले, 11 गोळे तयार झाले। आता पिठाचे सेम गोळे तयार करून त्याचे पराठे लाटूया। आता मी आलू पराठा करायला सुरुवात करते। त्यासाठी पोळी लाटून घेते। मी एक इझी पद्धत तुम्हाला दाखवते। अशा 2 पोळ्या लाटून घेते। छान सारणाचा एक उंडा घेऊन त्याच्यावर पसरवून घेते। त्यावर ही दुसरी पोळी ठेवते। चांगला दाब देऊन घ्यायचा म्हणजे सारण सगळीकडे पसरतं। पीठ पसरून त्याच्यावर आता पराठा लाटायला घेते। पराठा लाटून झाला। आता तो भाजायला घेते। ऑन हे तुम्हाला आता पराठा लाटून झाल्यावर बाजूला एक्स्ट्रा पीठ वाटत असेल तर असं पिझ्झा कटरने कट करून टाका। दिसायला पण छान दिसेल। सर्विंग करताना असं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आणि असा पराठा भाजायला ठेवायचा। आता मी तव्यावर पराठे भाजून घेते। त्यासाठी तव्याला पहिला तेल लावून घेतलं आणि आता त्यावर पराठा घी लावून घेतलं। त्याच्यावर आता पराठा टाकते। पराठ्याला पण थोडं घी लावून घेतलं। पराठा भाजताना गॅस थोडा मंदच ठेवायचा। एक साइड चांगली भाजली की मग तो परतायचा। चालू होतं। आपला आलू पराठा खाण्यासाठी आता तयार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।